नाशिकमधील पहिल्या संयुक्त सभेमधून राज ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधलाय। नाशिकला दत्तक घेऊन बाप फिरकलाच नाही असं राज ठाकरेंनी म्हटलंय। नाशिकमध्ये अशी सत्ता आणा की दत्तक बाप यायलाही घाबरला पाहिजे, या शब्दात उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली आहे। 17 साली ते फडणवीस आले आणि म्हणाले मी नाशिक म्हणे मी दत्तक घेतो। आणि त्या सगळ्या गोष्टींना नाशिककर भुलले आणि आम्ही जी कामं करून ठेवली होती ती सगळे विसरले। आणि दत्तक घेतो म्हटल्यानंतर हा बाप परत फिरकलाच नाही। देवेंद्र फडणवीस ज्यांनी एक शहर दत्तक घेतलं होतं, राज बरोबर बोलला। अरे ज्यांना राजकारणामध्ये पोरं होत नाही त्यांना आमची पोरं दत्तक घ्यावी लागतायत, हे काय शहर दत्तक घेणार? म्हणून मोहन भागवतांना टाओ फोडावं लागतोय, अपत्य वाढवा अपत्य वाढवा। अहो अपत्य वाढवा म्हणजे तुमचे राजकारणातले अपत्य वाढवा, नुसती अपत्य नका वाढवू, खायला खाळ आणि भुईला भार। मोहन भागवतांचं तेवढं तरी ऐका। आपली शिवसेना आणि मनसेची एक अशी भक्कम मजबूत सत्ता या नाशिकमध्ये आणा की उद्या कोणी दत्तक बाप इकडे पाय ठेवायला घाबरला पाहिजे, आणि तेवढी ताकद नक्की तुमच्यामध्ये आहे। एक तर उभं राहू द्यायचं नाही, माणसं विकत घ्यायची। भारतीय जनता पक्ष, अहो तुमच्याकडे माणसं होती ना, जुनी काम करणारी माणसं होती ना। म्हणजे 52 साली जन्माला आलेला एक पक्ष, 52 साली जनसंघ नावाने, त्यांना 2026 ला पोरं भाड्याने घ्यावी लागतात। तुमचे कार्यकर्ते, तुमची माणसं तुम्ही उभी केली होतीत ना, मग दुसऱ्यांचे कशाला कडेवर घेऊन नाचताय? याचं कारण जो पक्षामध्ये इथे काम करतोय तर काही शून्य किंमत, पण जी लोक सतत काम करतायत, इतकी वर्ष काम करतायत, त्यांना पूर्णपणे बाजूला सारून दुसऱ्या पक्षामधला माणूस घ्यायचा आणि त्याला उभं करायचं, हा तुम्ही त्या कार्यकर्त्याचा अपमान नाही करतात? आता संजय राऊत आता म्हणाले तपोवनातली झाडं इथे त्यांना छटायची त्या महाजनना। अहो लाकूड तोड्या बरा होता, त्याला देवीने पहिली विचारली त्याची कुऱ्हाड गेली तर सोन्याची हवी का? तो म्हणाला नाही। मग चांदीची हवी का? नाही। मग त्याची मूळ कुऱ्हाड दिली तेव्हा तो बोलला नाही, ही माझी कुऱ्हाड। सोना चांदीच्या कुऱ्हाडीला पण तो भापला नाही। माहिती मला कळलं, मला कोणाला बद्दल बोलतोय, मला काय सांगताय, नावं ठेवण्यामध्ये मी पटाय, तुम्ही नाही। पण झाडं पण छाटायची ना, पण झाडं छाटायच्या अगोदर स्वतःच्या पक्षामधले कार्यकर्ते छाटले, या पक्षामधली लोक छाटली पहिली, बाहेरून झाडं मागवली आणि ती आता पक्षात लावली।